इयत्ता 6वीच्या भूगोलच्या पुस्तकातील प्युमिस खडक हा बघण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत। हा प्युमिस खडक ज्वालामुखीच्या फेसापासून तयार होतो आणि हा अग्निजन्य खडक आहे। हा सच्छिद्र असल्यामुळे याची घनता कमी असते आणि हा खडक पाण्यावरती तरंगतो। बघूया आता देवर्ष आपल्याला प्रॅक्टिकल करून दाखवेल हा खडक कशा प्रकारे उचलतो ते आपण बघूया। देवर्ष खडक उचलून दाखव, बघूया तो। बघा, दिसताना हा खडक खूप मोठा दिसतोय, पण देवर्षने अगदी सहजपणे हा खडक उघडलेला आहे। तुम्ही या खडकाचा एक तुकडा शाळेमध्ये नेलाय ना? बघा, खडक तोडल्यानंतर अशा प्रकारे त्याच्या आतमधलं त्याचं आवरण दिसतंय। आता हा खडक पुन्हा ठेव आणि आपल्या वर्गातील सर्वात लहान मुलगी लतिष्का हा खडक उचलून दाखवेल। वा, छान खडक आहे। कोण उचलून बघताय? बघा, दिसताना खडक खूप जड असेल असं वाटतं, पण प्रत्यक्षात आपण तो सहजपणे उचलू शकतो। छान छान, ठेव, बघूया। आता मॅडम इयत्ता 6वीच्या भूगोल पुस्तकातील हे प्रकरण आहे, खडकांचे प्रकार। आणि याच्यामधील हा एक आहे भाग प्युमिस खडक आणि हा आपल्याला पुरळ कलंबई येथे सापडलेला आहे नदीपात्रामध्ये। या खडकाचं वैशिष्ट्य असं आहे की हा खडक पाण्यावरती तरंगतो। आपण या खडकाचं पहिल्यांदा वजन बघूया। या खडकाचं वजन 190 ग्रॅम आहे आणि हा खडक खरोखर पाण्यावर तरंगतो का हे प्रॅक्टिकल आपण इथे बघूया। हे पाणी आहे या बादलीमध्ये आणि त्यात मी हा खडक टाकते। बघा, हा खडक पाण्यावरती तरंगतोय, दिसलं सगळ्यांना? त्यानंतर दुसरा एक साधा आपल्याला बागेमधील एक दगड घेऊया, त्याचं वजन आहे 50 ग्रॅम। आता हा 190 ग्रॅमचा खडक पाण्यावरती तरंगला, मग 50 ग्रॅमचा खडक सुद्धा पाण्यावर तरंगला पाहिजे की नाही? हो ना? बघूया, हा 50 ग्रॅमचाच खडक आहे ना, आपण बघितलं। तुम्ही पाण्यामध्ये टाकते, तरंगला का? नाही। 50 ग्रॅमची वस्तू पाण्याच्या खाली गेली आणि हा 190 ग्रॅम वजनाचा प्युमिस खडक मात्र पाण्यावरती तरंगला। आश्चर्य आहे की नाही? कशामुळे झालं असेल असं तुम्हाला वाटतं? कोणत्या वस्तू पाण्यावरती तरंगतात? ज्यांची घनता कमी असते, बरोबर ना? म्हणजे हा खडक पाण्यावरती तरंगला याचा अर्थ काय की याची घनता काय असणार? कमी असणार, बरोबर। असं तुम्ही कधी ऐकलंय का कोणता दगड पाण्यावरती तरंगला? कधी तुम्ही असं ऐकलंय? नाही ऐकलंय? तुम्हाला रामायण कोणी कोणी वाचलंय? रामायणातल्या गोष्टी माहिती आहेत का तुम्हाला? मग रामाने सेतू बांधला तेव्हा ते दगड पाण्यावरती तरंगल्याची गोष्ट तुम्ही कधी ऐकली आहे? हा, मग ते दगड पाण्यावरती तरंगले याचा अर्थ ते कोणत्या प्रकारचे खडक असावेत? प्युमिस टाईपच असते, बरोबर। भारतामधील रामेश्वरम या ठिकाणी अशा प्रकारचे दगड आढळतात, जे रामसेतूचा भाग आहेत असे म्हटले जाते।